नमस्कार. श्री अरविंद विचार मंच यांनी गेल्या महिन्यामध्ये एका नवीन यूट्यूब चॅनलचं सुरुवात केली. आपण या चॅनलच्या माध्यमातून गेल्या महिन्यामध्ये म्हणजे 24, 25, 26 नोव्हेंबरला 24 नोव्हेंबरचं म्हणजे सिद्धिदिनाचं औचित्य साधून आपण त्रिदिवसीय अशी एक व्याख्यानमालासुद्धा आपण सादर केली. या 3 दिवसाच्या व्याख्यानमालेच्या नंतर मनामध्ये अर्थातच एक विचारही आला. किंबहुना आम्ही एक संकल्प केला की ही व्याख्यानमाला हा या चॅनलच्या माध्यमातून सादर करण्याचा वन टाईम एक एक्सपिरियन्स किंवा वन टाईम एक्सरसाइज असा न करता, असा न राहू देता आपण सतत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्री अरविंदांचं तत्त्वचिंतन, श्री अरविंदांचं प्रकांड असलेलं अक्षरवाङ्मय, त्याच्यामधले विविध विषय, त्याच्यावरती विवेचन आपण या चॅनलच्या माध्यमातून सादर करीत राहूयात. तसा विचार करता या वेळेला 25 डिसेंबरला गीता जयंती आहे आणि नेमकं याचंच औचित्य साधून गीतेवरील निबंध हा विषय या वाहिनीच्या माध्यमातून यापुढे आपण सतत सादर करीत राहू. गीतेवरील निबंध याच्यामध्ये 48 निबंध आहेत. या 48 निबंधाच्या अनुषंगाने जसं जसे ते विवेचन तयार होईल तसं तसं आपण या ठिकाणी सादर करणार आहोत. खात्री आहे जशी व्याख्यानमाला ही आपल्या सर्व अभ्यासकांना, श्रोतृवृंदांना आवडली, तसंच गीतेवरील निबंध ही मालिकासुद्धा आपणा सगळ्यांना आवडल्याशिवाय राहणार नाही. नागपूरच्या डॉक्टर भारती सुदामे या गीतेवरील निबंधाच्या ही जे काही निबंध आहेत ते क्रमानुसार सादर करीत राहणार आहेत. ते आपल्या सगळ्यांना निश्चितपणे भावतील अशी खात्री आहे. धन्यवाद. नमस्कार. श्री अरविंद विचार मंचच्या या यूट्यूब वाहिनीवर आज पुन्हा एक नवीन विषय घेऊन मी आपणासमोर उपस्थित आहे. विषय नवीन नाही, विचार थोडा नवीन आहे. तसे श्री अरविंदांचे सगळेच विचार आपल्या लक्षात येतात की वेगळे असतात, थोडे नवीन असतात. आज गीता जयंती. गीता जयंतीच्या निमित्तानं जेव्हा आपण सुरू करतोय तेव्हा निश्चित आहे की आपण श्री अरविंदांच्या या गीतावरील निबंध या पुस्तकावर विचार करणार. गीता हा 2 अक्षरी शब्द भारतीय जनमानसाच्या मनांना व्यापून दशामुळे उरलेला आहे. किती वर्ष झाली, शतकं झाली, आता सहस्रकं सुद्धा उलटली आहेत. गीता आमच्या मनावर अधिराज्य करते. साम्राज्य गीतेचं आपल्या देशातल्या
विचारी, संस्कारी आणि अभ्यासक अशा व्यक्तींच्या मनावर, त्यांच्या विचारांवर काय आहे असं या गीतेमध्ये विशेष? काहीतरी वेगळं असलंच पाहिजे. गीता ही आमच्या संपूर्ण तत्वज्ञानाची मूलभूत अशी जननी आहे. गीता ही श्रेष्ठ तत्वज्ञान आहे. अनेक तऱ्हेचे विचार आपण गीतेबद्दल ऐकतो, वाचतो, अनेक ठिकाणी हे बोलले जाते. नेमकं आहे काय गीता? अगदी जर गीतेच्या जन्मदात्या महर्षी व्यासांच्या कडून ऐकायचं असेल तर सर्व उपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदना पार्थो वत्सा सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम. अमृत आहे आणि ते कसं आहे? दुग्ध आहे. सर्व उपनिषद या गायी समजल्या तर तिचा दोहन करून काढलेलं हे दूध आहे, हे दुग्ध आहे. वेद, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र यांचा अर्क म्हणजे गीता. मुळात वेद हे सविस्तर प्राचीन असे लिहिलेले ग्रंथ आहेत. त्या वेदांचं सार, त्याचं तत्वज्ञान उपनिषदांमध्ये आलेलं आणि त्या उपनिषदांचं सुद्धा सार काढलेलं आहे, त्याचा अर्क आहे तो म्हणजे गीता. नेमकं स्वरूप कसं आहे याचं? गीतेकडे अनेक गोष्टींनी, अनेक दृष्टिकोनातून, अनेक आयामांनी, अनेक स्तरावर बघितलं जातं. नेमकं स्वरूप कसं आहे गीतेचं? काय आहे नेमकं गीता म्हणजे? उपदेश आहे? हो, असेलच. संवाद आहे? आहेच, कारण की तो गुरु शिष्यांमध्ये झालेला, कृष्ण अर्जुनांमध्ये झालेला संवाद आहे. आणि नुसता संवाद नाही आहे, तो प्रश्नोत्तर रूपी संवाद आहे. उपदेश आहे, संवाद आहे, प्रश्नोत्तर आहेत. एका जिज्ञासेच्या तृप्तीसाठी रचलेलं हे काव्य आहे किंवा रचलेली ही रचना आहे म्हणूया. आणि ही इतकी मोहवते आहे सगळ्यांना की आपल्या देशामध्ये सर्वात जास्त भाष्य जी लिहिली गेली आहे ती गीता या ग्रंथावर लिहिली गेली आहे. सर्वाधिक भाष्य लिहिले जाणारा ग्रंथ कोणता आहे तर तो गीता आहे. सर्व भाषांमध्ये सर्व विचारकांनी, सर्व धर्म संप्रदाय परंपरा मानणाऱ्यांनी गीतेवर भाष्य केले. गीतेचा उपयोग करून घेतलेला आहे आपल्या धर्मप्रचारांसाठी. गीतेवरचं सर्वात पहिलं संस्कृत भाष्य जे आहे ते आद्य शंकराचार्यांनी केलेलं आहे. सुरुवात केली आहे त्यांनी गीतेवर भाष्य लिहिण्याची, आद्य शंकराचार्यांचं पहिलं भाष्य. तसंच मराठीमध्ये आपल्याला नाव घ्यायचं असेल तर आपण ज्ञानेश्वरांचं नाव घ्यायचं. मराठीमधलं पहिलं जे गीतेवरचं भाष्य आहे ते ज्ञानेश्वरी. ज्ञानदेव बाळ माझा चांगले गीता भगवंता, लक्ष द्यावं विनविते मराठी त्याच्या. मराठीच्या पोटी जन्मलेलं हे सुंदर अपत्य. ज्ञानेश्वरांच्या काळातली 700 वर्षापूर्वीची जी मराठी भाषा होती ती मराठी भाषा आजच्या काळातल्या सर्वसामान्यांना समजायला, आकलन व्हायला जर कठीण जात असेल तर आणखी त्याच्यावरचं सुलभीकरण करून रचलेलं जे भाष्य आहे ते विनोबांचं आहे. विनोबांची भाष्यच नाही आहेत, नुसती प्रवचनच नाही आहेत, तर त्यांनी गीतेचा पूर्णपणे समश्लोकी असा मराठी अनुवाद केलेला आहे. ते गीतेला माऊली म्हणतात, आई म्हणतात, माता म्हणतात. गीता ही माझी माता आहे. गीता आई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता. नाही कळत मला, मी नेणत आहे आणि लहान आहे. पडता रडता घे उचलून घरी. मला काही झालं, दुखलं खुपलं, मी रडलो, मला दुःख झालं तर ती पटकन मला उचलून कडेवर घेते. ती माझी माता आहे. म्हणजे कुठल्याही माझ्या अडचणींवर, दुःखांवर, संकटावर गीता हे उत्तर आहे. विनोबांच्या या एका छोट्याशा श्लोकातनं लक्षात येतं. ज्ञानेश्वरांनी लिहिलेली गीता जी आहे भावार्थ दीपिका आहे. ज्ञानेश्वरांनी जे गीतेवरचं पहिलं भाष्य लिहिलं ती भावार्थ दीपिका आहे. त्यांना जशी भावली तशी त्यांनी लिहिली. यथार्थ दीपिका सुद्धा लिहिली गेली आहे की जशी आहे गीता
तशी मी सांगायचा प्रयत्न करतो, म्हणून यथार्थ लिपिकांनी लिहिलं. प्रत्येक संप्रदायाच्या प्रवर्तकांनी, जवळजवळ सर्वच संप्रदायाच्या प्रवर्तकांनी आपलं तत्वज्ञान किंवा आपले स्वतःचे जे नवीन विचार सांगितलेले आहेत, मांडलेले आहेत, ते गीतेच्या प्रामाण्यानं मांडलेले आहेत. एखादा विचार सांगून झाल्यावर, एखादा विचार मांडून झाल्यावर किंवा एखादं प्रमेय मांडून झाल्यावर ते सिद्ध करण्यासाठी जो आधार घेतला गेलाय तो गीतेचा घेतलाय. मी हे जे म्हणतो आहे हे प्रमाणभूत आहे, किंवा आम्ही हे जे सांगतो आहे हे खरोखरीच सत्य आहे, हे खरोखरीच युक्तायुक्त आहे, यथायोग्य आहे, त्याच्यात काहीतरी तथ्य आहे. हे कशावरून? कारण की हे असं गीतेत पण सांगितलेलं आहे. हे प्रामाण्य गीतेचं प्रत्येक ठिकाणी दर्शविलं जातं. ही प्रामाण्य दर्शविले जातात. हे कारण काय बरं? काय कारण असेल? इतकी वर्ष गेली, शतकं गेली, सहस्र गेली, तरी गीतेबद्दलची ही आत्मीयता टिकून आहे. गीतेचं प्रामाण्य प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या वचनांसाठी देत असतो. साधा आपण भाषणांमध्ये बोलायला उभं राहिलो तरी सुद्धा गीतेची वचनं उद्धृत करत असतो. आपण जे बोललेलो आहे त्याला ठोस आधार देता यावा म्हणून, की आपण जे बोललेलो आहे त्याला पुष्टी मिळावी म्हणून, आपण जे सांगतो आहे ते उचित आहे हे ऐकणाऱ्यांना वाटावं म्हणून हे सगळं झालं. कारण काय? त्याचं सर्वात महत्वाचं कारण काय आहे हे जर आपण पाहायला गेलो तर आपल्या लक्षात येतं की तिचं स्वतःचं असं समर्थ तत्वज्ञान आहे. गीतेनं स्वतः तत्वज्ञान सांगितलंय, एक विशेष समर्थ असं तत्वज्ञान आहे. आणि हे जे तत्वज्ञान आहे हे सर्वांना भावणारं तत्वज्ञान आहे, सर्वांपर्यंत पोहोचणारं तत्वज्ञान आहे आणि सर्वांसाठी आपण असं म्हणूया निर्माण झालेलं तत्वज्ञान आहे. याचं कारण असं की प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक समाजामध्ये गीतेचं तत्वज्ञान हे पोहोचलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी, प्रत्येक काळात का असं होतं? अशासाठी होतं की प्रत्येक काळाला आचरणाच्या नियमांचा जो काय अर्थ हवा असतो किंवा ज्या कोणत्या अर्थाची आवश्यकता असते, ज्या कोणत्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते त्या अर्थाचं मार्गदर्शन करण्याची क्षमता गीतेमध्ये, प्रत्येक काळाला अनुकूल आवश्यक असा अर्थ गीतेमधनं निघाला. ज्या वेळी ज्या प्रकारचा अर्थ असणं आवश्यक आहे तो अर्थ गीतेतून निघालेला आहे. शेवाळकर नेहमी त्यांच्या व्याख्यानातून सांगत असतात की नित्य नवा अर्थ प्रसवण्याची क्षमता गीतेत आहे. नित्य नवा अर्थ प्रसवण्याची क्षमता या गीतामातेमध्ये आहे, गीतेमध्ये. कारण की गीतेचा अर्थ अनेकांनी आपल्या स्वतःच्या विचारांनुसार बघायचा प्रयत्न केला आणि त्यांना ते सापडलं त्याच्यामध्ये. तो द्वैतवादी लोकांनी लावला, अद्वैतवादी लोकांनी, विशिष्ट अद्वैत असो, अष्टांग साधना असो, कर्म असो, भक्ती असो, सांख्य असो, काहीही असो, गीतेमध्ये याचं सगळं आहे. हा सगळं सार आहे, अर्थ आहे. आता पुन्हा प्रश्न निर्माण होतोय की इतके भाष्यकार होऊन गेले, सर्वात जास्त भाष्य गीतेवर लिहिली गेली, सगळ्या भाषांमध्ये लिहिली गेली, आपल्या देशामध्ये लिहिली गेली. मग हे सगळं झाल्यानंतर पुन्हा श्री अरविंदांना गीतेवरील निबंध लिहायची आवश्यकता का पडली? एसेज ऑन गीता हे त्यांचं पुस्तक आहे, त्याचं मराठी हिंदी भाषांतर आहे, गीतेवरील निबंध. कितीतरी निबंध त्याच्यामध्ये आहेत, एकंदर 48 निबंध आहेत. 2 भागामध्ये विभागले आहेत, दुसऱ्या भागाचे पुन्हा 2 भाग विभागलेले आहेत. इतके सगळे निबंध आहेत. जशी विनोबांची गीता प्रवचन आहेत तसे हे गीतेवरचे निबंध आहेत. एक वेगळा अर्थ, एक वेगळा दृष्टिकोन किंवा त्या गीतेतनं नेमकं काय आहे हे सांगण्याचा प्रयास त्याच्यामध्ये झालेला आहे. श्री अरविंदांनी अनेक धर्मग्रंथांवर किंवा ज्यांना आपण पुराण ग्रंथ म्हणू किंवा म्हणून त्यांच्यावर भाष्य केलेले आहे. त्यांचं वेदांवर भाष्य आहे, सगळ्या उपनिषदांवर आहे, गीतेवर आहे. ही कोणतीही भाष्य करत असताना एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की ही सगळी कोणतीही भाष्य करत असताना श्री अरविंदांची काही तत्व आहेत. ही सगळी भाष्य करत असताना, त्याच्यावरती काही लिहित असताना, विचार करत असताना, सांगत असताना त्यांनी काही तत्वांचा अवलंब केलेला आहे.
त्यातलं सर्वात पहिलं तत्व त्यांनी नमूद केलेलं आहे की कशाचंही भाष्य करताना, कशाचाही अनुवाद करताना किंवा काहीही लोकांपुढे दुसऱ्या कोणाचा तरी विचार मांडत असताना मी स्वतःची आवड निवड, स्वतःची मतं, स्वतःचा पूर्वग्रह, मग तो बरा असो वाईट असो, तो त्याच्यापासून पूर्णपणे बाजूला ठेवलेला. स्वतःच्या आवडीनिवडी, रुची, मला काय वाटतं, हे सगळं त्याच्यातलं त्यांनी बाजूला ठेवलेलं आहे. ही भाष्य करण्याचा किंवा अशा तऱ्हेचं विविध ग्रंथांवर लिहिण्याचा त्यांचा उद्देश काय आहे? एकमेव उद्देश आहे. ते म्हणतात की शाश्वत आणि एकमेव सत्याचा शोध घेणं हा माझा उद्देश आहे. जे शाश्वत सत्य आहे, नुसतंच शाश्वत नाही तर ते एकमेव सत्य आहे, अशा सत्याचा शोध घेणं हा माझा उद्देश आहे या सर्व धर्मग्रंथांचा किंवा ग्रंथांचा अभ्यास करण्याचा. दुसरं, हा शोध या ग्रंथांमागे घेण्यामागे एक विश्वास आहे त्यांचा. हा उद्देश ठेवण्यामागे विश्वास आहे आणि तो विश्वास असा आहे की हे सत्य इथे आहे, या ग्रंथांमध्ये सापडणार आहे, अशी निसंदिग्ध श्रद्धा. निसंदिग्ध शब्द वापरला त्यांनी. श्रद्धा आहे, निसंदिग्ध आहे, अनकंडिशनल, काही त्याच्यामध्ये विचार करायला दुसरं नाही. निश्चितपणे हे सत्य याच्यामध्ये सापडणार आहे, फक्त आपल्याला शोधता आलं पाहिजे. हे शोधण्याचे जे कष्ट आपल्याला घ्यायचे ते आपल्याला घ्यायचे, ते कष्ट घेण्याचे त्यांनी प्रयास केलेले. अनेक सत्यांची निर्मिती याच्यातून होईल ही त्या ग्रंथातनं त्यांना प्राप्ती वाटते. ती जे अनेक सत्य आहेत, विविध सत्य आहेत, ती सगळी निर्मिती. शाश्वत सत्य एकमेव आहे, पण या नुसत्या एकमेव सत्याने होत नाही. अनेक सत्य आहेत की जे सत्य जीवनात आवश्यक आहे, ती सगळी सत्य याच्यातनं निर्माण होऊ शकतात. आणखी एक मुद्दा त्यांनी सांगितलेला की हा अभ्यास करण्याचा सर्वात महत्वाचा मुद्दा असा की ज्ञान व्यवस्थेशी या ग्रंथाचं योग्य नातं आहे. ज्ञान व्यवस्था, नॉलेज मॅनेजमेंट, ज्ञानाची सुद्धा व्यवस्था लावावी लागते. ते सुव्यवस्थित असावं लागतं, नुसतं भरून ठेवून चालत नाही. त्याची रचना असावी लागते, त्याला काहीतरी एक शिस्त असावी लागते, एक मार्गदर्शक तत्व असावी लागतात सगळ्या गोष्टींमध्ये. तसं ज्ञानाचं सुद्धा आहे की ज्ञानाची रचना असावी. आणि ही जी रचना आहे ती रचना एका कुठल्या तरी बंधातनं जाणारी असते, एका कुठल्या तरी धाग्यात जुळलेली असले. तर हे जे आहे हे नातं गीतेशी जवळचं आहे. या धर्मग्रंथांची, गीता सोडून नाही, वेद, उपनिषद, गीता वगैरे हे सगळे जे धर्मग्रंथ त्यांनी अभ्यासले त्या धर्मग्रंथांशी जवळचं नातं आहे ज्ञानव्यवस्थेशी आणि सत्याशी. कोणतं सत्य? शाश्वत आणि एकमेव सत्य, याच्याशी त्यांचं जवळचं नातं. आणि हे सगळं का आहे? त्यातल्या त्यात गीतेच्या संदर्भात ते सांगतात. प्रत्येक ग्रंथ लिहित असताना त्या ग्रंथांच्या बाबतीमध्ये ते वेळोवेळी त्या ग्रंथाच्या संदर्भात त्याचं जे काही नातं असेल ते सांगत असतात. गीतेच्या संदर्भात गीतेचं नातं सांगताना, ज्ञानव्यवस्थेशी गीतेचं नातं सांगताना ते सांगतात, गीतेमध्ये केवळ स्थानीय किंवा विशिष्ट काळाला लागू असा भाग फार थोडा आहे. स्थानीय, प्रांतीय आणि काळाला लागू म्हणजे स्थान आणि काळ सापेक्ष असा जो भाग आहे, असं जे तत्वज्ञान आहे ते खूप थोडं आहे, अत्यल्प आहे, अल्प आहे. आणि गीतेचा आशय, तिचा आत्मा इतका विशाल, खोल, व्यापक आणि सर्वव्यापी आहे की जे काही थोडंसं विशिष्ट स्थान किंवा काळ यांच्या प्रभावाचे परिणाम असतात त्याच्यामध्ये दिसणार असतं, त्याच्यात जे आले आहेत ते पण व्यापक अर्थाने करता येतात. आजच्या काळाला लागू होत आहे असं म्हणत असताना ते त्यापेक्षा व्यापक अर्थाने करता येतात. ते करण्यासाठी फारसे आयास पडत नाहीत, कष्ट पडत नाही, सायास पडत नाहीत. आणि अशा व्यापक गोष्टी, ही व्यापकता असलेली आणि स्थान आणि काल या गोष्टींच्या पलीकडे गेलेली जी तत्व आहेत, जी वचनं आहेत,
जे विचार आहेत ते सगळे गीतेच्या शिकवणुकीत असतात. आम्ही त्याला आणखी व्यापकता दिल्याने तिच्यात कुठलाही कमीपणा येत नाही. तिच्या शिकवणुकीत किंवा तिच्या निर्मितीत कुठेही कमीपणा येत नाही. उलट खोली, सत्यता आणि सामर्थ्य वाढतं. जो एक व्यापक अर्थ आपण स्थानीय गोष्टींना देतो. त्यांनी असं म्हटलंय की मी अभ्यास करत असताना गीतेमध्ये ज्या गोष्टी मला प्रांतीय वाटल्या, ज्या गोष्टी मला त्या काळापुरत्या मर्यादित वाटल्या, त्या प्रांतीय किंवा कालसापेक्ष असलेल्या ज्या गोष्टी होत्या, स्थानसापेक्ष असलेल्या गोष्टी होत्या, त्यांना जेव्हा मी व्यापक केलं, त्या गोष्टी मी व्यापकतेमध्ये आणल्या, ती जेव्हा त्यांना मी व्यापकता दिली, ती व्यापकता दिल्याने गीतेच्या शिकवणुकीमध्ये काहीही उणेपणा, कमीपणा किंवा विपरीतता आली नाही. मूळ गाभ्याला कुठेही धक्का लागला नाही. उलट तो आणखी दृढ झाला, निश्चित झाला, त्याच्यावर विचार करणं शक्य झालं, कारण की तो व्यापक झाला. गीतेची शिकवण व्यापक आहे आणि गीतेची शिकवण सर्वांसाठी आहे. ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. कोणालाही गीतेतनं आपल्या समस्येचं समाधान मिळू शकतं असं जे म्हटलं जातं त्याचं कारण इथे असतं. सर्वसामान्य गोष्टींमध्ये सर्वसामान्य माणसाला निर्माण होणाऱ्या समस्या, त्याच्यापुढे येणारी छोटी छोटी संकटं किंवा त्याच्या विचारांमध्ये येणारे लहान मोठे अडथळे हे सगळे गीतेच्या साहाय्याने दूर होऊ शकतात असा दृढ विश्वास, अशी श्रद्धा अनेकांच्या मनामध्ये आहे. आणि श्री अरविंदांनी याला बळ दिलेलं आहे, हे निश्चित केलेलं आहे. याच्यावर त्यांची स्वतःच्या अभ्यासाची मोहर उमटवलेली आहे, स्वतःच्या चिंतनाची मोहर उमटवली, स्वतःच्या चिंतनाचा ठसा उमटवलेला आहे. आणि चिंतन मननातून त्यांनी त्यातनं जे काय शोधून काढलं आहे ते सगळं गीतेच्या या व्यापक दृष्टिकोनातनं सर्वांपर्यंत पोहोचू शकत आहे. त्यांचे निबंध वेगळे आहेत. जसे जसे आपण त्यांचे निबंध बघत जाऊ तसं तसं आपल्या लक्षात येईल की याच्यात वेगळेपण आहे. का वेगळेपण आहे? कारण या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा श्री अरविंदांचा दृष्टी, शास्त्रांकडे, ग्रंथांकडे, विचारांकडे, समीकरणांकडे, या सिद्धांतांकडे, या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे. सर्वात पहिल्यांदा त्यांनी गीतेबद्दल सांगताना असं म्हटलेलं आहे, गीतेबद्दल बोलताना त्यांनी सर्वप्रथम एक निश्चित विधान केलेलं आहे. आणि ते विधान असं आहे की आमच्या निश्चित मतानुसार, म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या निश्चित मतानुसार या ग्रंथात मानवतेला, तिच्या भवितव्यतेला मोलाचे होईल असं काहीतरी आहे जे आम्हाला शोधायचं आहे. हे निश्चित माहिती आहे, हा सिद्धांत, हे मत एक विधान केलेलं आहे की त्याच्यात आहे आणि ते शोधायचं आहे. आमच्या निश्चित मतानुसार या ग्रंथात मानवतेला, तिच्या भवितव्यतेला मोलाचे होईल असे शोधायचं आहे. मानवता ही सर्वकालीन आहे, आज आहे उद्या नाही परवा नाही असं नाही आहे. आणि मग तिची भवितव्यता जी आहे, तिचं भवितव्य आहे ते तर अनंत आहे, ते शेवटपर्यंत चालणार आहे, त्याला सीमाच नाही, कुठे थांबणारच नाही, ते असीम आहे. मग त्याला मोलाचं होईल, भविष्य काळामध्ये कायमच उपयोगी पडेल असं त्याच्यातनं शोधायचं. आज शोधलाय ते पुढल्या 100 वर्षासाठी उपयोगी पडत आहे आणि मग त्याच्या पुढल्या 100 वर्षांनी काय करायचं हा प्रश्न नाही, हा कायम स्वरूपी उपयोगी पडेल असं त्यांचं म्हणणं. त्याच्यासाठी त्यांनी 2 गोष्टी स्पष्ट केल्या आहेत, 2 गोष्टींची तुलना केली किंवा 2 गोष्टी आपल्या पुढे अशा मांडलेल्या आहेत स्पष्ट शब्दामध्ये, जसे 2 आपण रकाने करतो आणि त्याच्यामध्ये 2 वेगळी तुलना किंवा फरक किंवा एकमेकांशी संबंध असं जसं लिहित असतो तशासारखे ते वेगळे वेगळे मुद्दे देऊन लिहित आहेत. आणि ते 2 भाग कोणते आहेत? एक पवित्र शास्त्र आणि लौकिक शास्त्र. शास्त्र जी आहेत, शास्त्र ग्रंथ जे आहेत ते पवित्र आणि लौकिक असे विभाग.
आध्यात्मिक जीवनाशी संबंधित असलेल्या गोष्टींना त्यांनी पवित्र शास्त्र म्हटलेलं आहे. आणि भौतिक गोष्टींसाठी ज्या आपल्या जीवनावश्यक व्यवहारासाठी आणि नित्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या लौकिक शास्त्रांमध्ये येतात. तीच नावं आपल्याला म्हणता येतील की अपौरुषेय शास्त्र आणि पौरुषेय शास्त्र. अपौरुषेय शास्त्र परमेश्वराच्या कुठल्या तरी एका वेगळ्या विचारानं निर्माण झालेली शास्त्र ती, आणि पौरुषेय शास्त्र म्हणजे ती सर्वसामान्य मनुष्याने सर्वसामान्य माणसांसाठी निर्माण केलेली भौतिक शास्त्र म्हणून, याला सामाजिक शास्त्र म्हणून, किंवा अशी शास्त्र की जी आपल्या दैनंदिन व्यवहाराच्या उपयोगाची आणि ती काल परिस्थिती सापेक्ष आहे. आज उपयोगी आहे, उद्या कदाचित नाही पडणार, 25 वर्षांनी 50 वर्षांनी त्याचा खोलपणा येतो. अशी दोन वेगळी विभागणी केली आहे, विभाजन केलेलं आहे. आणि मग या सगळ्या शास्त्रांमध्ये, या सगळ्या ग्रंथांमध्ये त्यांनी धर्म, दर्शन, पंथ यांचा पसारा याच्या आवाक्यात येतो असं म्हटलेलं आहे. धर्म असो, शास्त्र असो, दर्शन असो, पंथ असो, उपासना पद्धती असो, दर्शन म्हणजे तत्वज्ञान, ह्या सगळ्या गोष्टींचा पसारा जो आहे तो या दोन प्रकारच्या शास्त्रांमध्ये सामावलाय, त्याच्या आवाक्यात आलाय, त्याच्या कहण्यात आलेला. आता होतं काय, त्याने खूप छान समजावूनच सांगितलं इथे. त्याला आपण वर्णन म्हणू शकत नाही किंवा दुसरं काही म्हणू शकत नाही, ते समजावून सांगणंच आहे. एखाद्या निष्णात अध्यापकांनी समजावून सांगावं तशासारखं त्यांनी आपल्याला समजावून सांगितलंय की होतं काय की आपल्या देशामध्ये असंख्य धर्म, पंथ आणि उपासना पद्धती, हे ज्या सगळ्या उपासना पद्धती आहे, धर्म आहे, पंथ आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत, त्या लोकांचे प्रत्येकाचे आपापले ग्रंथ आहेत. धर्मग्रंथ आहेत, उपासना पद्धतींचे ग्रंथ आहे आणि सगळे आहेत. तर असणारच ना, एखादा पंथ निर्माण झाला त्या पंथाचा संस्थापक असतो, उपासना पद्धतीचा त्यांचा पद्धती वेगळी असते, त्याच्यासाठी ती कशी असावी हे ग्रथित केलेलं असतं, तो ग्रंथ असतो. आणि काही धर्मग्रंथ असतात, हे सगळे असतात. ते असण्याला काहीच प्रश्न नाही आहे, त्यांनी काही फरक पडणार नाही. फरक कुठे पडतो की प्रत्येक पंथाच्या किंवा प्रत्येक शास्त्राच्या पायिकांचं म्हणणं असं असतं. त्यांचे जे शिष्य असतात किंवा ते आपण ज्याला असं म्हणूया की त्या परंपरेचं पालन करणारे, त्यांचे जे परंपरागत लोक असतात ते लोक अत्यंत दुराग्रही असतात. कसला दुराग्रह असतो? पहिली गोष्ट त्यांचं असं म्हणणं असतं की त्यांचे जे ग्रंथ आहेत तो त्याच्यामध्ये लिहिलेला आहे तो ईश्वराचा सनातन शब्द आहे, अखेरचा शब्द आहे, ईश्वराचा संदेश आहे आणि खरा धर्मविचार आहे. आमचा जो धर्मग्रंथ आहे तो ईश्वराचा संदेश देणारा खरा धर्मग्रंथ आहे. त्याच्यामध्ये सगळे सनातन गोष्टी लिहिलेल्या आहेत, मूल्य लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये ईश्वराने दिलेला संदेश लिहिलेला आहे, तो आमच्याजवळ आहे. इथपर्यंत ते ठीक आहे, पण तो आमच्या जवळ आहे नव्हे, तो आमच्याच जवळ आहे. एवढंच नाही तर दुसऱ्या कोणाजवळ नाही, हा दुराग्रह आहे. आमच्याजवळ आहे हा आग्रह झाला, दुसऱ्या कोणाजवळच नाही आणि फक्त आमच्याच जवळ आहे हा दुराग्रह आहे. आणि या दुराग्रहापोटी खरा धर्म सांगणारा ग्रंथ, ईश्वराचा खरा शेवटचा शब्द आमच्यापर्यंत आणून पोचणारा, खरा संदेश देणारा विचार, याच्यात असलेली मूल्य हेच एकमेव आहे. आणि बाकी सगळे ग्रंथ ईश्वराच्या नावावर विकले जाणारे मिथ्यावादी आहेत, ते खोटे आहेत, खरे नाहीत. त्याच्यातला परमेश्वराने त्यांना सांगितलं आहे असं त्याच्यात काहीच नाही आहे. आम्हाला सांगितलं, आम्ही ते लिहिलेलं आहे. प्रत्येक जण हे म्हणतो की आमच्या ग्रंथामध्ये आम्हाला परमेश्वराने सांगितलं तसंच्या तसं आम्ही लिहिलं. बाकीच्यांनी जे लिहिलेलं आहे ते परमेश्वराने नाही सांगितलेलं. समजा जर काही थोडंफार असेल त्याच्यामध्ये काही मजकूर असेलही तरी तो काही ईश्वरीय नाही आहे, हे सर्वसामान्य लोकांनी निर्माण केलेलं आहे.
आमचा ग्रंथ आहे तो मात्र विवेकी आहे, विवेचक आहे आणि त्या बुद्धीचा अंतिम विवेचक बुद्धीचा अंतिम फळ देणारा, अखेरचा शब्द सांगणारा अतिशय श्रेष्ठ असा आमचा ग्रंथ आहे. बाकी लोकांचे जे धर्म आहेत, त्यांची जी तत्वज्ञान आहेत, ती थोडेफार सत्याचे पैलू त्याच्यात असतील. कदाचित त्याच्यातून थोडंफार सत्य मिळू शकेल, कदाचित प्राप्त होऊ शकेल, पण ते काही अखेरचं नाही. अखेरचं आमच्याजवळ असं प्रत्येक जण म्हणत जातो, स्वतःला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला कनिष्ठ म्हणत जातो. आणि असं करत असल्यामुळेच हे सगळे वाद निर्माण होतात आणि नेमकं खरं काय आहे ते कोणाच्याच हाती जात नाही. सगळं वरच्यावर वरचंवर राहतं आणि खरं जे आहे ते शेवटी कुठेतरी एखाद्या अज्ञानाच्या आवरणाखाली दडून बसलेलं. आज श्री अरविंद म्हणतात, आजच्या पिढीच्या विचारवंतांमध्ये थोडंफार तरी असं वाटायला लागलेलं आहे की सत्याचे काही पैलू दुसरे धर्मग्रंथ किंवा दुसऱ्या विचारांचे तत्वज्ञ किंवा विचारांमधनं आमच्यापर्यंत येऊ शकतील, पोहोचू शकतील. परंतु तसं नाही, आम्हाला नाही मिळत आहे हा एक त्यांचा विश्वास आहे की आम्हाला आमच्याच याच्यातनं मिळत आहे. मग काय होतं त्याच्या पुढे? त्याच्यानंतर घडतं असं की दुसऱ्या धर्मात काय चुकीचं आहे ते शोधायचं, दुसऱ्यांच्या धर्मग्रंथात काय चुकीचं आहे ते शोधायचं, म्हणजे आपल्या दृष्टीने चुकीचं ते शोधायचं आणि ते दाखवून त्याच्यावर टीका करायची आणि त्यांची निंदा नालस्ती करायची. या पद्धतीनं धर्माचा विचार केला जातो, स्वतःच्या पण आणि इतरांच्या धर्मात. आणि एक पुन्हा दुराग्रहाचा भाग की आम्हाला लाभलेलं सर्वश्रेष्ठ, आम्हाला लाभलेलं पवित्र, तेच एकमेव ज्ञान देणारं हे दुसऱ्या धर्मांना लाभलं नाही. त्यांना कोणालाही मिळालेलं नाहीये. त्यांना मिळालं असलं तरी ते तुटक आहे, आमच्यापेक्षा नक्कीच कमी आहे. आम्ही अध्यात्माच्या सर्वश्रेष्ठ पातळीवर, आमच्याहून कमी विकसित आहे त्यांचा धर्म, आमच्याहून कमी आहे त्यांच्यामध्ये अमुक अमुक गोष्ट. हे शोधण्यासाठी या ग्रंथांचा अभ्यास केला जातो. इतर धर्मग्रंथांचा अभ्यास केला तरी याच्यासाठी केला जातो. आणि मग तो करण्याच्या नादामध्ये आपले जे खरे धर्मग्रंथ वाचायचे असतात ते वाचलेच जात नाही. श्री अरविंदांचा दृष्टिकोन अजिबातच तो नाही आहे. श्री अरविंदांचं म्हणणं असं आहे की मी जे वाचतो आहे, मी जे करणार आहे, मी जो विचार करतोय, संशोधन करण्याचा प्रयत्न करतोय, तर त्या धर्मग्रंथातून जो धर्मग्रंथ मी अभ्यासायला घेतोय त्याच्यातनं आध्यात्मिक विकास साधण्यासाठी उपयोगी पडेल असे काय आहे असे मी शोधत असतो. आध्यात्मिक विकास साधण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत, कोणती तत्व आहेत, कोणते विचार आहेत, कोणता आचार धर्म सांगितलेला आहे, हे मी शोधतो आणि तेच मी गीतेत शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. गीतेवरील निबंध लिहिण्यामागचा जो उद्देश आहे तो उद्देश खरा इथे आहे. आणि स्पष्ट शब्दांमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की गीतेतून काय आहे ते स्पष्ट गोष्टींपासून वेगळं कर, इतर गोष्टींपासून स्पष्टपणे वेगळं करायचं. उपयोगी पडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत गीतेमध्ये, आध्यात्मिक विकास साधण्यासाठी उपयोगी पडेल असं गीतेत काय आहे ते इतर गोष्टींपासून, म्हणजे त्याच्यात इतरही गोष्टी आहेत, त्या इतर गोष्टींपासून वेगळं करून स्पष्ट शब्दात लोकांपुढे ठेवणं हा एकमेव उद्देश हे निबंध लिहिण्यामध्ये. आता ही प्रक्रिया कशी झाली की मूळ जी गीता आहे याच्यामध्ये अध्यारोत असं झालं, गृहीत असं धरलं गेलं की मूळ जी गीता आहे त्या गीतेमध्ये आध्यात्मिक विकास साधण्यासाठी उपयोगी पडेल असं काहीतरी आहे, निश्चितपणे आहे. आणि मग ते जे निश्चितपणे आहे ते शोधावं लागेल, कारण की ते सगळे याच्यात गुंतलेले आहे. गीता काही फक्त आध्यात्मिक विकासाचा विचारच नाही होऊ शकत, कारण की गीता कुरुक्षेत्रावर सांगितली आहे, युद्धासाठी सांगितले आहे, आणि युद्ध हे अध्यात्म नाही असू शकत. युद्ध प्रवण करण्यासाठी, अर्जुनाला युद्ध प्रवण करण्यासाठी, आपण गीतेची पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी सांगितलं नाही, सगळे गीतेचे अभ्यास काय नसतं आणि ते कोणी गीतेबद्दल विचार करतात त्या सगळ्यांनाही पार्श्वभूमी माहिती आहे की गीता ही श्रीकृष्णाने अर्जुनाला
रणांगणावर जेव्हा त्याच्या मनामध्ये आता युद्ध करू की नको करू, नाही करू की नको करू नाहीच, आता मला युद्ध करायचंच नाही, हे क्लेश निर्माण झालं, त्यावेळेला त्याला युद्ध प्रवण करण्यासाठी गीता सांगितली गेली. मग आता गीता युद्ध प्रवण करण्यासाठी सांगितली गेली तर त्याच्यामध्ये अध्यात्म कुठून असेल बा? हे अध्यात्म कुठे नाही, आणि ते आहे म्हणूनच इतकी वर्ष झाली गीतेचा प्रवाह अखंड वाहत आहे. त्यात खंड पडलेला नाही, तो कमी झाला नाही, तो सुकला नाही, त्याचे फाटे फुटले नाहीत किंवा तो लोकांच्या मनातून दूरही गेला नाही. अधिकाधिक तो वाढतोच आहे. याच्या मागे काहीतरी कारण असलं पाहिजे. आणि कशातलाही जोपर्यंत आध्यात्मिक बैठक नसते तोपर्यंत ती गोष्ट इतके दिवस टिकून राहू शकत नाही. आध्यात्मिक बैठक असणं याचा अर्थ मनुष्याला स्वतःबद्दल स्वतःचा विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारी एखादी गोष्ट असणं, ती त्याला स्वतःशी निगडीत आहे, त्याच्या जवळची आहे असं वाटणं ही आध्यात्मिक बैठक आहे. आणि ही जी आध्यात्मिक बैठक आहे ती बैठक गीतेमध्ये आहे. श्री अरविंदांनी हे गृहीत धरलेलं आहे सुरुवातीपासूनच की गीतेमध्ये हा आध्यात्मिक विचार आहे. बरं, नुसता असाच नाहीये, तो मानवाच्या भविष्यकालीन कल्याणाच्या दृष्टीने उपयोगी पडणार आहे. आणि मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये त्या गोष्टींपर्यंत नेऊन पोहोचवणार आहे ज्या गोष्टी त्याला शाश्वत सत्यापर्यंत नेऊन जाणार. एकमेव सत्य आणि शाश्वत सत्य हे इथे आहे अशी आमची निसंदिग्ध श्रद्धा आहे असं त्यांनी स्वतः म्हटलं. श्री अरविंदांच्या विचारामध्ये एक स्पष्टपणा असतो, एक ठामपणा असतो, आणि ते विचार जे आहेत ते पूर्णपणे ज्याला आपण पारखून पडताळून त्याच्यावर मंथन करून ते आलेलं नवनीत असतं. अनेक विचारांच्या संदर्भात अनेक वर्षांपाची तपस्या त्यांच्यामागे, त्यांची तपस्या या त्यांच्या विचारांमागे आहे, आणि त्याच्यातनं हे तावून सुलाखून निघालेले असे हे विचार. त्यामुळे गीतेचा आरंभ करताना, गीतेवरील निबंधाचा आरंभ करतानाच त्यांनी सुरुवातीला याच्यापासूनच सुरुवात केलेली आहे की गीता काय आहे पेक्षा गीतेकडून आमच्या काय अपेक्षा आहेत. गीतेकडून आमच्या काय अपेक्षा आहेत. आमच्या हे स्वतःसाठी आदरार्थी बहुवचन एकवचनी असं वापरतात, ते जसं हिंदीमध्ये हम अशा अर्थाने वापरले जातात तशासारखं आम्ही. आमच्या काय अपेक्षा आहेत, आणि अर्थातच ते समष्टीच्या दृष्टीने सुद्धा आजच्या समाजाच्या काय अपेक्षा आहे असेही आपण घेऊ शकतो. मानवाच्या काय अपेक्षा आहेत हेही आपण घेऊ शकतो. आणि ज्याला आध्यात्मिक उन्नती करून घ्यायची आहे त्याच्या आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने त्याच्या काय अपेक्षा गीतेकडनं आहेत हे त्यांनी सर्वप्रथम व्यक्त केले. आणि 3 गोष्टींवर कटाक्षाने खूप सखोल विचार केलेला. त्यातली पहिली गोष्ट आहे की गीता कोणी सांगितली. दुसरी गोष्ट आहे गीता कोणाला सांगितली. आणि तिसरी गोष्ट आहे गीता कुठे सांगितली. आता हे काय प्रश्न झाले, कोणी सर्वसामान्य लहान मुल सुद्धा उत्तर देऊ शकेल पटकन. त्यात काय, गीता अर्जुनाला कृष्णाने सांगितली आणि ती रथावर उभं राहून कुरुक्षेत्रावर सांगितली. उत्तर सोपं आहे, पण त्या उत्तराची पार्श्वभूमी किंवा त्या उत्तराचा विचार करून जे प्रश्न मनात निर्माण होतील त्यांची उत्तर शोधणं अवघड आहे. एकेका निबंधामध्ये एकच छोटासा विचार, अत्यंत महत्वाचा असा गहन विचार त्यांनी इतका सखोलपणे मांडलेला आहे की त्यांच्या त्या निबंधांमधल्या एका विचाराच्या एका वाक्यावर आपल्याला कितीतरी वेळ विचार करत बसावा लागतो. इतकं सखोल, व्यापक, गहन, अर्थगर्भ असं त्यांचं लिखाण आहे. आणि म्हणूनच त्यांनी गीतेबद्दल असं म्हटलेलं आहे की गीता ही सत्य शोधण्याचा मार्ग आहे.
शाश्वत आणि एकमेव सत्य शोधण्याचा मार्ग. तर त्यांनी कशा पद्धतीने शोधलाय, त्यांचा तो प्रवास कसा झालाय आणि मग एक एक निबंध कसा उलगडलेला आहे, एक एक प्रश्न, एक एक विचार त्यांनी कसा मांडलेला आहे, त्या विचाराचा विस्तार कसा केलेला आहे आणि ते निबंध आपल्यापर्यंत काय पोहोचवतात, या सगळ्यांचा विचार आपण सातत्यानं एकेका दिवशी करणार आहोत. आणि त्यासाठी मी आज आपली रजा घेते. धन्यवाद.